आज सगळं सांगणार आहे मी तुम्हाला. आय एम शुअर की ते सगळं ऐकल्यानंतर तुम्हाला पण खूप मोठा धक्का बसणार आहे. पण तेच सत्य आहे तर तुम्हाला माहिती तर व्हायलाच हवं. ही आई इने ना तिला मी माझी ये बोलू का? प्लीज प्लीज बोला. मागच्या वेळी विक्रमला अटक झाली होती हे सगळ्यांना माहिती आहे ना. त्याने देवांशवर जीवघेणा हल्ला केला आणि त्याचा सगळा आळ आपण भैरवी मॅडमवर घेतला होता. आणि त्यानंतर आपण सगळ्यांनी भैरवी मॅडमना घराबाहेर जाण्यासाठी भाग पाडलं होतं. अर्थातच जेव्हा सगळं सत्य बाहेर आलं त्यानंतर त्या परत घरी देखील आल्या. आपण सगळ्यांनी मिळून त्यांची माफी मागितली. त्यानंतर आपण सगळे गुण्या गोविंदाने राहायला लागलो. आपलं कुटुंब एकत्र आलंय याचा आपल्याला खूप आनंद झाला होता. पण आपल्यातलीच एक व्यक्ती आपल्या कल्पनेपेक्षाही खूप जास्त दुखावली गेली होती. आणि ती म्हणजे भैरवी मॅडम. त्या फक्त वरवर खुश असल्याचं दाखवत होत्या पण मनातून त्यांना माझा प्रचंड राग आलेला होता. माझ्यावर असणारा त्यांचा राग आणि तुम्हा सगळ्यांसमोर माझ्याशी असणारं वेगळं वागणं हे माझ्या लक्षात येत होतं. पण मी काहीच बोलले नाही कारण मला असं वाटत होतं की त्यांना थोडा वेळ द्यावा. त्या शांत होतील. पण सगळ्या गोष्टी विरुद्ध घडल्या. म्हणजे गेल्या काही दिवसात आपल्या घरी काय काय घडले ते आठव जरा. अचानक असं ओमीचं वेगळं वागणं. मी का माफी मागू? आणि मी काय चुकीचं बोललोय? माफी वहिनीने मागायला पाहिजे अंजलीची. तिचं जगणं मुश्किल करून ठेवलं तिने. हो मी तुझा काहीतरी गैरसमज होतोय. गैरसमज आधी झाला होता. आता मला तुझे खरे रंग दिसतात वहिनी. आपल्यावर चिडचिड करणं, अंजलीच्या प्रेमात पडणं. केले मी अंजलीवर 2.5 लाख रुपये खर्च. बघितलं कसा बोलतोय हा. याला काडीभर पण लाज नाहीये. इतके पैसे खर्च केल्यानंतर पण गिल्ट येत नाही याला. निर्लज्जा. गिल्ट? कसलं गिल्ट? अंजली होणारी बायको आहे माझी. तिच्यावर खर्च नाही करणार तर कोणावर खर्च करणार मी? तिच्याबरोबर पळून जाऊन लग्न करणं. काय केलंस तू? काय केलं म्हणजे? लग्न केलं अंजलीशी. तुला कळतंय का तू काय करून बसलायस? हे करावं लागलं तुमच्या हट्टामुळे. आज तुम्हाला अंजलीला मानाने या घरात घ्यावंच लागलं. किती काय काय गोष्टी घडत होत्या. आणि प्रॉब्लेम काय झाला माहितीये का? आपण या सगळ्यासाठी ना अंजलीला ब्लेम केला. पण या सगळ्या मागे फक्त अंजली एकटी नव्हती. तिला सपोर्ट करत होती आई.
कसं शक्य आहे? हे बघ, तुझा काहीतरी गैरसमज झालाय तेव्हा. बाबा गैरसमज, इनफॅक्ट गैरसमज आता दूर होत आहेत आपले. बाबा तुम्ही मला हॉस्पिटलबद्दल निघताना काय म्हणालात की आपण सगळे आपलं जरा फार्म हाऊसवर जाऊ, जरा तिकडे एकत्र चांगला टाइम स्पेंड करू, ज्याने आपल्याला बरं वाटेल, जरा आपण रिलॅक्स होऊ, बरोबर? जोपर्यंत आपल्यासोबत या दोन व्यक्ती आहेत ना, आपण जगाच्या पाठीवर कुठेही कधीही आनंदी राहू शकत नाही. एक मिनिट, तुम्ही माझ्यावर का घसरताय? जशी मी कुठली तरी एखादी फ्रॉड आहे. ओंकार, अरे बोल ना काहीतरी. तू गप्पच बसून राहणार आहेस का? अंजली शट अप. दादा वहिनी काहीतरी इम्पॉर्टंट बोलतायत ना, त्यांचं झालं की तुला हवं तेवढं ओरडतो, बट लेट देम फिनिश फर्स्ट. ओके, फाईन फाईन. सो त्यानंतर अंजली आपल्या घरात आली आणि मग त्यानंतर घरातलं वातावरणच बदलत गेलं. मग सईनवर नको ते आरोप लागायला लागले. सगळ्यांच्या नजरेमध्ये सईनला पाडण्याचा प्रयत्न सुरू होता सतत. आणि मग या सगळ्या गोष्टी इतक्या टोकायला गेल्या ना की सईनना आणि मला घर सोडून जावं लागलं. आणि या सगळ्या गोष्टी अंजली आणि भैरवी आई हे दोघेही मुद्दाम घडवून आणत होत्या. खरं तर भैरवी मॅडमना माझा खूप राग आहे हे मला माहिती आहे, पण आपल्या घरातल्या लोकांना त्या कधीच त्रास देणार नाही याची मला आधी खूप खात्री होती. म्हणून मी ठरवलं होतं की तुम्हा सगळ्यांना काहीच सांगायचं नाही, त्यांना वेळ द्यायचा. पण अचानक एक दिवस माझ्या नजरेसमोर अशा गोष्टी आल्या ज्यामुळे मी खूप घाबरले होते. की आतापर्यंत मॅम आणि मी सोबत होतो, एकत्र होतो, आणि आमच्या दोघींचा गोल एकच आहे, तुला फिनिश करणं. त्यापुढे येणारा काळ हा तुझ्या आयुष्यातला सर्वात कठीण काळ असणार आहे. देवांशला मॅनिप्युलेट करून जसं मला घराबाहेर काढलं होतंस ना, तसंच देवांश तुझा हात धरून तुला घराबाहेर हाकलेल. अशक्य. आमचा एकमेकांवर खूप विश्वास आहे आणि तुम्ही आमच्यामध्ये कधीच फूट पाडू शकणार नाही. चॅलेंज एक्सेप्टेड. आणि त्यानंतर या दोघी उघडपणे माझ्या विरोधात कारस्थानं करायला लागल्या. आणि हळूहळू सगळ्या गोष्टी माझ्या हातातून निसटू लागल्या. अंजलीला घरात घुसता यावं यासाठी भैरवी मॅडमने वाटेल ते प्रयत्न केले.
ओमीला पळून जाण्यासाठी सुद्धा त्यांनीच मदत केली, म्हणून तर अंजली घरात येऊ शकली ना. ओमी खरं आहे? हो. पण मला वाटलं की आत्या मला मनापासून सपोर्ट करते. आणि त्यानंतर मॅडमच्या मदतीने अंजली घरात भांडणं घडवून आणायला लागली. काही झालं की अंजलीला ब्लेम करायचं, दॅट्स इट. म्हणजे तुम्हाला कुठली जबाबदारी घ्यायचीच नाहीये का? कारण हिच या घरातलं महत्व कमी होत चाललंय ना. हे डायजेस्ट होत नाही या बहिणीला. यू नीड अ ब्रेक. घराच्या सगळ्या चाव्या अंजलीला देऊन टाका. देवांश, जस्ट डू इट राईट नाव. देऊन टाका. आणि होळीच्या दिवशी मला सगळ्यात मोठा आणि दुसरा धक्का बसला. मग आपण त्या दिवशी लास्ट मोमेंटला ठरवलं की आपण लग्न नाही करायचं. लग्न झाल्याचं फक्त नाटक करायचं. आणि तूच म्हणालीस ना की जेव्हा घरी गोष्टी नॉर्मल होतील, वातावरण नॉर्मल होईल, तेव्हा आपण त्यांना सांगायचं की आपलं लग्न खरं तर झालेलंच नाहीये. आणि तो म्हणजे ओमी आणि अंजलीचं लग्नच झालेलं नव्हतं. आणि ही गोष्ट अंजलीने देखील कबूल केली. माझी इच्छा होती की हे सगळं सत्य ओमी आणि अंजलीने स्वतःहून तुम्हाला सांगावं. पण घडलं उलटच. मला खोटं पाडण्यासाठी भैरवी मॅडम आणि अंजलीने नवीन डावपेच सुरू केली. काही झालं तरी ती तू खोटी आहेस हे सिद्ध करू शकणार नाही. आणि आपण काय तिला सारखे त्रास देतच राहू. आणि एक दिवस असा येईल जेव्हा देवांश एक घाव मारून तिला या घरातून धक्के मारून बाहेर काढेल. त्याच वेळेस मी सुद्धा ठरवलं की अंजलीचा खोटेपणा सगळ्यांसमोर आणायचा, तिच्या विरोधात पुरावे शोधायचे. एवढाच जर प्रॉब्लेम आहे ना तुला माझ्याशी, तर एक बेस्ट ऑप्शन आहे. सरळ घर सोडून निघून जा ना तू. म्हणजे तू पण सुखी आणि मी पण सुखी. शक्य नाहीये ते. तुमच्या सारख्यांना घाबरून पळून जाण्यासाठी या घराचं माप ओलांडलं नव्हतं. ज्या दिवशी सून म्हणून या घरात आले ना, त्याच दिवशी शपथ घेतली होती मी
या घरावर आयुष्यभर प्रेम करत राहील आणि वाईट नजरेपासून या घराचं रक्षण करेल आणि ते पुरावे मी शोधले देखील. आणि हिच्या मित्राचा कबुली जबाब असलेला एक व्हिडिओ होता माझ्याकडे, पण तो व्हिडिओ अचानक डिलीट झाला. आता तो व्हिडिओ कोणी डिलीट केला त्याचा अंदाज तुम्ही लावू शकता. व्हिडिओ डिलीट झाला. हो, तो व्हिडिओ डिलीट झाला. रिसायकल बिन मधून. हो मॅम, सगळीकडून डिलीट झाला. आता पुढचं काम. पुढचं काय आता मॅम, झालं ना सगळं. काय झालं? नुसता एक व्हिडिओ डिलीट झालाय. या अशा छोट्या छोट्या गोष्टींना तू लगेच हवेत उडतेस. हा, आपलं काम अजून संपलेलं नाहीये आणि तुला वाटतंय तितकी मूर्ख नाहीये ती सई. आपल्याला प्रत्येक वेळी 2 पावलं पुढचा विचार करावा लागेल. आता असं काहीतरी करावं लागेल ना ज्याचा विचार तिने स्वप्नातही केला नसेल. आणि त्यानंतरही ही लग्नाचं खोटं सर्टिफिकेट बनवून माझ्या समोर ठेवेल याची मला कधी अपेक्षाही नव्हती. सईनवर चाव्या चोऱ्याचा खोटा आरोप लावून या घरातून बाहेर काढायचं ठरवलं यांनी. पण भैरवी यायला आयडिया नव्हती ना की मी पण सईन बरोबर घर सोडून जाईल म्हणून. आणि माझा सईनवर पूर्ण विश्वास होता. त्यामुळे मी तेव्हा म्हणालो की जोपर्यंत मी अंजलीला एक्सपोज करत नाही तोपर्यंत ती परत घरी येणार नाही. आणि आम्ही तिच्या विरोधात पुरावे पण गोळा केले. या दोघांचं लग्न तर खोटं होतच, पण महत्वाचं म्हणजे यांच्या लग्नाचं जे सर्टिफिकेट होतं ते अंजलीने नाही, भैरवी आईने बनवलं होतं. हे सगळं काय सुरू आहे? देवी आई, माझी माणसं अशी वागू शकतात हे माझ्या मनाला पटतही नाहीये. मी आधीच म्हणालो होतो मी जे काही बोलणार आहे ते ऐकून तुम्हाला पण धक्का बसणार आहे. हे सगळ्यांना डायजेस्ट करायलाच खूप डिफिकल्ट जाणार आहे आपल्याला, पण अनफॉर्च्युनेटली हेच सत्य आहे. आणि आई बाबा, त्याचाही व्हिडिओ माझ्याकडे आहे ज्यामध्ये भैरवी मॅडम रजिस्टर ऑफिसमध्ये जाऊन पिऊनला लाच देऊन खोटं मॅरेज सर्टिफिकेट बनवून घेत आहे. तो व्हिडिओ मला मिळाला होता, पण हे असं सगळ्यांसमोर मला गुन्हेगार म्हणून त्यांना कधीच उभं करायचं नव्हतं. म्हणूनच तो व्हिडिओ मी तुम्हा कोणालाही न दाखवता सरळ त्यांच्याकडे गेले आणि त्यांना सक्त ताकीद दिली की आता तरी घरच्यांना सगळं काय ते खरं सांगून टाका. आणि मग त्याच रात्री सई किडनॅप झाल्या. म्हणजे
हे सगळं पण आत्याने केलंय? येस, ते पण तुझ्या लाडक्या भैरवी आत्यानेच केले. आणि ती तिच्या स्वार्थात इतकी आंधळी झाली होती ना की तिच्या चुका लपवण्यासाठी तिने आणखी एक मोठा गुन्हा केला. तिने विक्रम सोबत हात मिळवला. आणि या दोघांनी मिळून सईदना माझ्यापासून लांब केला. आणि एवढंच नाही तर सईदने त्या विक्रमच्या तावडीतून पळून जाऊ नये म्हणून हिने आपल्या सगळ्यांच्या घरात कॅमेरेज आणि बॉम्ब पण लावले. नाही हे खोट आहे, हे अगदी खोट आहे. कॅमेरे आणि बॉम्ब सगळं विक्रमने प्लॅन केलं होतं. यात माझा काही हात नव्हता. सायको होता तो. आणि त्याच माथे फिरुशी तू हात मिळवणे केलीस, बरोबर? मग तू कोण आहेस तू? मी सईला किडनॅप करण्यामध्ये सामील होते, पण मी कधीही तिला मारण्याचा प्रयत्न केला नाही. मेमरी लॉस झालाय का तुझा? हा? की इतक्या खालच्या लेवलची खोटारडी आहेस तू? सईदनं एकदा नाही तर दोनदा मारायचा प्रयत्न केलायस तू. पहिल्यांदा जेव्हा सई विक्रमच्या घरी अडकल्या होत्या तेव्हा त्याच्या घराला आग लावलीस ना, कारण तो विक्रम तुझ्यावर भारी पडायला लागला होता म्हणून तुला त्या सईन बरोबर विक्रमला पण संपवायचं होतं, बरोबर? थँक गॉड मी त्या चाईत वेळेत पोहोचलो, त्याच्यामुळे सईनला वाचवू शकलो. पण विक्रम तो तर पळून गेला ना तिकडनं. आणि तो विक्रम आहे, तो काय बदला घेतल्याशिवाय राहणार आहे? म्हणून मग त्याने तुला अडकवण्यासाठी एक वेगळा प्लॅन केला. त्यात तू अडकलीस पण त्या दिवशी जर सई वेळेत पोहोचली नसती ना तर तू पण मेली असतीस.